रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. मागच्या रविवारी झाला नाही, पण आता ह्या रविवारी आपण भेटतोय. हा. एक चार अभंग घेऊया आणि थांबूया. हा तुकारामांचा जो अभंग आहे, हा त्यांच्या भक्तीच्या आणि साधनेच्या पुढच्या टप्प्यावरचा आहे. यामध्ये कसली धडपड वगैरे काही दिसत नाही. ते आपली अवस्था आपल्याला समजावून सांगतात, ते कुठं आहेत ते. आणि काही उपदेश वगैरे काही नाही, आपली स्वतःची आनंद अवस्था जी आहे ती तुम्हाला फक्त सांगतात. आत हरी, बाहेर हरी. माझ्या आत हरी आहे आणि माझ्या बाहेर पण, म्हणजे माझ्या चित्तात हरीचं स्थान आहे. आणि बाहेर मी काही अनुभव घेतला तरी हरीचाच अनुभव येतोय, अशी आता अवस्था झाली. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आता हे फार महत्वाचं आहे. मी हरीला कोंडलाय म्हणत नाही तुकाराम. तुकाराम महाराज म्हणतात हरीने मला कोंडलेलं आहे. हरी मला तर सोडेच ना झालाय. म्हणजे ही भक्तीमधली आणि साधनेमधली काय विलक्षण अवस्था आहे बघा. मी परमेश्वराचा ध्यास घेतला, आता परमेश्वरानं माझा ध्यास घेतला, आता तो काय मला सोडेच ना झाला. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. इकडे तिकडे हरीनं स्वतःच्या घरी मला कोंडलंय. कारण सगळीकडे जाईल तिथं मला आता हरीच दिसतोय आणि हरीशिवाय काही दिसेच ना झालंय. हरीने कामा घातला चिरा. अशा ज्या काम म्हणजे सगळ्या पद्धतीच्या ज्या इच्छा वासना आहेत त्याला कामाच्याच अंडर टाकतात आपल्याकडे. कामाच्या खाली सगळ्याच इच्छा वासनांना आपण ठेवतो आपल्या शास्त्रामध्ये. त्यामुळे हरीने कामा घातला चिरा. माझ्या सगळ्या वासनांवर दगडच टाकून दिला या हरीने. त्यामुळे काही वासनाच उरली नाही मला आणि सगळीकडे हरी मात्र दिसतोय. हरीने कामा घातला चिरा, वित्त वरा मुकविले. काही नाही हो, पैशाचं सगळं काहीच उरलं नाही, कशाचंच काही उरलं नाही मला. आता कशाची कामनाच म्हणून काही उरलेली नाही. आता इच्छेचं स्मरण झालं म्हणजे काय काय अवस्था आहे बघा. आणि माणसाचं मात्र आनंदामध्ये जगणं सुरूच आहे. म्हणजे हा जीवनमुक्तीचा अनुभव आहे. आणि हे आपल्याला तुकाराम महाराज आपल्याबरोबर सांगतात. हरीने कामा घातला चिरा, वित्त वरा मोकविले. मला धनापासून वंचित केलं, सगळ्यापासून वंचितच करून टाकलं. याचं कारण मला त्याची इच्छाच होईना आता. हरीने जीवे केली साठी. माझा जीव आहे तोही समर्पून घेतला स्वतःच्या ठिकाणी. मला स्वतःच्या जीवेचं पण काय आता वाटेना झालं. जिवंतच राहायला पाहिजे, जिवंत राहून करायचंय काय. हा ज्या आनंदाच्या अवस्थेमध्ये आहे, आता ह्यात काही जरी झालं, शरीर पडो जगो तरो, काही झालं, आणि त्याच्या विवेकासकट दिलेलं आहे त्यांनी. हे फार महत्वाचं आहे. म्हणून भक्तीमध्ये तुम्हाला कुठेही हरी भेटलेला आहे म्हणून हे काहीतरी वेड्यासारखे वागत चाललेत असं असं तुम्हाला कधी दिसणार नाही. तो विवेक आहे तो त्या हरीनच त्यांना दिलेला आहे जगण्यामध्ये. हरीने जीवे केली साठी, पाडिली तुटी सकळांचे. सकळ जे आहेत हे कामनावाले जो प्रपंचामधले सगळे भेटणारे लोक आहेत, अशांशी माझं तुटी करून टाकली. त्यांनी मला त्यांच्यापासून बाजूला काढला. मला संसारातून बाजूला काढला. मला कामनेपासून बाजूला काढला. मला विषयांपासून बाजूला काढला. सगळं हे हरीचंच करणं आहे बरं का. आता स्वतःचं करणं काही नाही. हरीची एवढी सेवा आणि हरीची एवढी भक्ती आणि हरीचा एवढा ध्यास झालेला आहे की आता हरीनं पूर्ण कब्जा घेतलेला आहे. आणि हे तुम्हाला अगदी योग मार्ग तुम्ही वाचा. तुम्ही अरविंदांचा पूर्ण योग आहे तो वाचा. सगळ्यामध्ये या अवस्थेचं फार सुरेख वर्णन केलंय. तुकारामाने केवळ नामाच्या जोरावर आणि स्वतःच्या सारख्या परिशीलनाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर ही अवस्था साध्य केली. हरीने जीवे केली साठी, पाडिली तुटी सकळांची. सकळांशी माझी तुटी तुटी पडून गेली. तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी भोवे भोवत आला. मी आणि हरी आता वेगळाच नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये मी पोचलेलो. असा हा गूढ अर्थाचा अभंग आहे. त्या अवस्थेमधलं फक्त हरी 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 सगळीकडे दिसतोय. आधी त्याचं नाम घेत होतो, पूर्ण जीवासकट त्याचं नाम घेत होतो, पण आता तोच सगळीकडे मला दिसायला लागलेला आहे. आणि मी माझा वेगळाच उरलेलो नाही आहे. आणि मी हरिमय झालेलो नाही. मी आणि हरी एकच आहे. अशा पद्धतीची अवस्था, अशी गूढ अवस्था आहे, ती तुकारामाने यात सांगितली. आता पुढचा अभंग आहे हा. हा थोडासा ह्या अवस्थेच्या अलीकडचा अभंग आहे. त्यामध्ये तुकाराम काय म्हणतात. तुमची तो भेटी नव्हे ऐसे झाली. तुमची काही भेट होईना. ती भेट झाल्यानंतरची आणि भेटीतच राहिल्यानंतरची अवस्था मगाशी आपण बघितली. पण त्याच्याकडे जाणारी अवस्था ही कशी आहे. तुमची तो भेटी नव्हे ऐसी झाली. तुमची काही भेट होईना. कोरडीचं बोली ब्रह्मज्ञान. आता आम्ही ब्रह्मज्ञानाच्या बाता करतो कीर्तनामध्ये अभंगामध्ये सगळ्या, पण त्या कोरड्याच राहिल्या. परमेश्वरा भेट नाही. भेट नाही हो, असं का बरं. आता न बोलावे ऐसे वाटे देवा.
तुमचा रोकडा अनुभव जो आहे, तुम्हाला सारखा अनुभवत राहण्याचा जो अनुभव आहे आणि त्यातून लोकांशी बोलणं तुमच्याबद्दल, हे वेगळं. आणि तुमची माझी भेट होत नाही आहे आणि मात्र तुमच्याबद्दल बोलत राहणं, हे थोडं दांभिकपणाचं वाटतंय. कोरडं ब्रह्मज्ञान सांगतोय मी, असं वाटतंय देवा. आता न बोलावे ऐसे वाटे देवा. त्यामुळे बोलू वाटत नाही. तुमची प्रचिती सारखी जी येत असते ती आज येत नाही आहे. त्यामुळे बोलायलाच नको असं वाटते. आता न बोलावे ऐसे वाटे देवा, संग न करावा कोणासवे. आता हे संग न करावा कोणासवे म्हणजे जिथं मला जर देवच दिसत नसेल तर मी संग करणार नाही. त्यामुळे मी संगच टाळतो. ज्या संघामध्ये देव नाही तो तुम्हाला संघच नको, असं म्हणून मला संघ नको अशी माझी अवस्था झालेली आहे. कारण मला परमेश्वर भेटीची इच्छा लागून राहिली. आता न बोलावे ऐसे वाटे देवा, संग न करावा कोणा सवे. ताबडतोब असं म्हणतात, कारण हा सगळा संवाद आहे बरं का, हा आपल्याशी संवादच चाललेला नाही आहे, हा विठोबांशी संवाद चाललेला आहे. तुम्हा निमित्ताशी सापडले अंग, असं म्हणलंय ताबडतोब. म्हणजे आम्हाला संगच करावा वाटत नाही आहे, हे ऐकून आता तुम्ही माझ्याशी संग करायचं सोडून देऊ नका, असा संवाद आहे हा. हा. मला संगच करावा वाटत नाही आहे, पण ते तुमच्यासाठी, तुमचाच संघ घडावा, इतरांचा नको अशी माझ्या मनात भावना आहे. तर आता कोणाचा संघ नको असं वाटतं, त्यामुळे तो कोणाचाही नको ना, मग माझाही नको असं म्हणून परत दूर राहू नका आमच्यापासून. असं असं विठ्ठलाला सांग. तुम्हा निमित्तासी सापडले अंग, ने दावा हा संघ विचारिले. विचारतोय का तुम्हाला, तर माझं संघ नकोय, माझं विधान ऐकलं की तुम्ही पण आम्हाला प्रसन्न होत नाही, आमचा संघ देत नाही, असं कृपा करून करू नका. तुका म्हणे माझी राहिली वासना. तुकाराम म्हणतात, महाराज म्हणतात, एकच वासना राहिली, सगळ्या कामनांचा मी त्याग केला, एकच कामना राहिली परमेश्वरा, ते म्हणजे तुमच्या दर्शनाची ओढ. तुमचं दर्शन व्हावं, तुम्हीच सगळीकडे दिसत राहावं, एवढी एकच इच्छा राहिली. एकच इच्छा राहावी माणसाची. तुम्ही देहात आहात, तुम्हाला इच्छेला मरण नाही आहे, इच्छेला अंत नाही आहे, मग एकच इच्छा ठेवा, असं सांगण्याचा आपल्याला आपल्याला सांगण्याचा हा प्रयत्न आहे. तुका म्हणे माझी राहिली वासना, एकच राहिली वासना, अनेक वासना राहिल्या नाही, एकच वासना राहिली. तुका म्हणे माझी राहिली वासना, आवडी दर्शनाचीच होती. तुमच्या दर्शनाचीच फक्त आवडी होती, तुमचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा होती. ते तेवढी घडू दे, बाकी माझी काहीही इच्छा राहिलेली नाही. ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये पोहोचलेल्या आहेत. असा मागचा अभंग आपण बघितला. निरनिराळ्या अवस्थांमधले आहेत. तुकारामांचे सगळेच अभंग सारख्याच अवस्थेमधले नाही आहेत. तर तसं घेतलं एकदा की मग घोळ होतो. तर त्या अवस्थांचं थोडंसं वर्गीकरण करून कोणत्या अवस्थेतला कोणता अभंग आहे असं जर आपण बघत गेलो तर आपल्या स्वतःला त्या वाटेवरच्या सगळ्या खुणा सापडतात. आता हा मगाशी जी अवस्था सांगितली होती ब्रह्मानंदी, तुकाराम महाराज रंगलेले आहेत, त्यातला हा परत हा अभंग आहे, तो वाचतोय मी. संसार तो कोण देखे. अहो संसार आता कोण बघणार, संसाराचं कोण कौतुक कोण पुरवणार आता. आम्हा सखे हरिजन. हरीच्या मार्गाला जे लागलेले आहेत, ते जे हरिजन आहेत, वैष्णव आहेत, त्यांचा संघाची एवढी आवड निर्माण झाली आहे की ह्या संसाराचा संघ आता नको वाटायला लागलेला आहे. संसार तो कोण देखे. संसाराचं काय आम्हाला पडलंच नाही आता. संसार तो कोण देखे, आम्हा सखे हरिजन. हरिजन आमचे सखे सांगाती झाले. त्यामुळे सांसारिक जीव आम्हाला नको वाटायला लागले. आमचेच नातेवाईक, आमचेच मित्रमंडळी, सगळी संसाराच्या निमित्ताने जी जोडली गेली ती नको नको वाटायला लागलं. कारण संसार तो कोण देखे, आम्हा सखे हरिजन. काळ ब्रह्मानंदे सरे. ह्या हरिजनांच्या संगतीमध्ये ब्रह्मानंदामध्ये काळ सरायला लागला, असा पुढे पुढे जायला लागला. काळ ब्रह्मानंदे सरे, आवडी उरे संचली. तुमची आवडी आहे ती, तुमची जी भक्ती आहे, तुमच्यावरची प्रीती आहे, ती आमच्या उरामध्ये संचून साठवत राहिली. काळ ब्रह्मानंदे सरे, आवडी उरे संचली. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. मला स्वप्नात सुद्धा कसलीही चिंता आता भेडसावत नाही. ही काय भक्ताची अवस्था आहे बघा. स्वप्नात सुद्धा परमेश्वरच आहे. खरं म्हणजे स्वप्नामध्ये तुमच्या सगळ्या सुप्त इच्छा आणि आकांक्षा, ज्या तुम्ही दिवसभर त्या जीवनामध्ये विवेकाच्या जोरावर ज्या दडपून ठेवलेल्या असतात, ते फ्राईडसारखे शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ म्हणतात, युंगसारखे शास्त्रज्ञ म्हणतात की त्या बरोबर उफाळून वर येतात. त्यामुळे त्यावर तुमचा कंट्रोल असतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला स्वप्नात सुद्धा चिंता भेडसावत नाही हो. स्वप्नात सुद्धा सगळं म्हणजे सिमली सगळ्या अवस्थांमध्ये सगळ्या अवस्थाच हरिमय झाल्यात तुकारामांच्या. म्हणजे ते नाम घेतलंय ना, ते नाम असं केवळ वैखरीचं नाम नाही आहे. केवळ आपल्याकडे परा परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा चार वाण्या सांगितलेल्या.
तर ह्या चार वाणी सांगितल्या. त्या वैखरीनं नाम घेता घेता माझं नाम असं आत गेलेलं आहे. त्यामुळे माझ्या विचारांची भाषा आता नामाची झालेली आहे, माझ्या स्वप्नाची भाषा नामाची झालेली आहे. आणि मला सगळीकडे तेच दिसायला लागलं आहे. तर स्वप्नी जागृती तुम्ही काही असं बोलू नका, मला सगळीकडे हरिमय झालेलं आहे. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस, दिवस रात्र चाललेले आहेत, पण मला कसलीही चिंता नाही की अमुक एक झालं नाही, अमुक एक व्हायला पाहिजे, अशी जी चिंता असते. भूतकाळाबद्दलची रुखरुख असते, भविष्याबद्दलची चिंता असते आणि वर्तमानात राहतच नाही. हे माझं आता थांबलेलं आहे. मी सारखा वर्तमानात आहे. आय एम इन लिव्हिंग इन इटर्निटी, नॉट इन टाईम, असं 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 तुकाराम महाराज म्हणतात. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस, तुका म्हणे ब्रह्मरसे, होय सरिसे भोजन. सगळं भोजन घ्यायचं म्हणजे ब्रह्मरसच सेवल्यासारखं आहे, असं मला आता झालंय. आणि ब्रह्मरस सेवण्याचा जो आनंद आहे, तोच संसार सेवण्याचा आनंद मला झालेला आहे. संसाराच्या तपशिलात आता मी पडतच नाही. मला मुद्दामून काही नको असं म्हणावं वाटतच नाही. मी आता सगळीकडेच आता हरिमय झाले. संसार तो कोण देखे, मला संसार दिसतच नाही. आम्हा सखे हरिजन, असा असा हा केवळ वैष्णवांच्या सहवासामुळं निर्माण झालेली अशी अवस्था आहे. आता पुढचा अभंग जो आहे, तो तो थोडासा उपदेशाचा आहे, थोडासा निरीक्षणाचा आहे. तुकारामांचे निरीक्षणाचे अभंग आहे, तेही खूप आहे. आणि मग ते निरीक्षण बघून स्वतःकडचं काय शिकलंय ते सांगतात अभंगामध्ये. नंतर मग त्या जनांना उपदेश करणारे अभंग आहेतच, मग ते तर आपण घेतोच आहे. आता हे जे आहे, हा अभंग आहे, तो हा निरीक्षण आहे. आणि त्यावरनं काय शिकायचं असं असं आहे. संत असे शिकत मोठे होतात, फार कमी काळामध्ये केलेलं आहे. जन तरी देखे गुंतले प्रपंचे. मी जनांकडे बघतो तर चांगले प्रपंचामध्ये गुंतलेले दिसतात. त्यांना काय स्वतःचं बायका पोरं शेती वाडी धन वित्त काय गुरं, ह्यांच्या पलीकडे काही दिसतच नाही. भविष्य दिसते तेच, वर्तमान तेच, आणि भूतकाळ पण तोच. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. हे बघा निरीक्षण करायची काय पद्धत आहे. स्मरण ते त्याचे त्यासी नाही, याचा अर्थ काय? आपल्या आत्मस्वरूपाचं भानच नाही. ही माणसं केवळ वासना मागच्या जन्मातल्या त्याच्या पोटी जन्माला आली, प्रपंचात आली, आणि त्या वासनांच्याच मागं फिरतायत. आपण कोण? कुणाला ह्या वासना होत आहेत, कुणाला ह्या कामना होत आहेत, कुणाला ह्या चिंता पडतायत? कोण असं लागले त्या सगळ्या गोष्टींच्या मागे? कोण नाराज आहे, कोण डिप्रेस्ड आहे? ह्या कोणचाच विचार, ओहमचा विचारच ही मंडळी करत नाहीत. आणि त्यामुळे सोहमपर्यंत पोहोचणं अतिशय अवघड आहे. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. स्वतः कोण आहोत, आत्मभान विसरलेले हे लोक आहेत प्रापंचिक सगळे. आणि असं नाही होऊन चालणार, असं असं समजून चाललंय, असं निरीक्षण आहे. आणि त्यातनं म्हणून मागे परतले मन. संसारात गुंतलेल्यांना पूर्ण वाहवत जाताना मी बघितलं आणि संसारातून माझं मन उडालं. असं संसारी लोकांकडे बघून संसारातून माझं मन मी मागं बोलवून घेतलं. म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. घालणीचे रान म्हणजे अतिशय फसवं जंगल. त्या जंगलामध्ये फसतात लोक, असं बघितलं मी. आणि ह्या जंगलात उतरायचंच नाही असं ठरवलं. ह्या जंगलात फसून फसून मेलेलेच लोक मी बघितले. आणि मी असं म्हणलं, नको रे बाबा, ह्या जंगलात जायचं काही कारण नाही. घालणीचे रान असं प्रपंचाचं वर्णन केलंय. म्हणून मागे परतले मन. आणि मनानंच गुंतणं आहे हो, शरीरानं कुठे गुंतणं असतच नाही, मनानंच खरं गुंतणं असतं. म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखोनिया. इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठाई. हे संसार म्हणजे सगळा हा इंद्रियांचा गोंधळ आहे, त्यांचाच गाज आहे, हा त्यांचाच गोंधळ आहे. इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठाई, फोडीतसे डोई अहंकार. अहंकार हा डोकं फोडतोय माझं, असं असं सांगतायत तुकाराम. म्हणजे त्यांना स्वतःच्या जो मीच भान आहे, आत्मभान यायचं असेल तर त्याच्या आधी त्या अहंकाराचं भान आधी येतं. आणि आपल्या अहंकाराचा भयंकर त्रास व्हायला लागतो साधनेमध्ये, आहे की ह्या अहंकाराचं काय करू मी? का शरीरासकटच मी मरून जाऊ म्हणजे हा अहंकार मरेल, असं असं व्हायला लागतं. आणि तो अहंकार जागा पण खूप व्हायला लागतो. होडी तसे डोई अहंकार. हा सगळा हा मी 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 उठतो डोक्यामध्ये. आणि त्याचा त्रास व्हायला लागतो. फोडी तसे डोई अहंकार. हाच अहंकार वासनेच्या मागं लावला, प्रपंचाच्या मागं लावला, आपल्या नातेवाईकांच्या मागं लावला, पोराबाळांच्या नातवंडांच्या मागे लावला, करिअरच्या मागे लावला, तर तो त्रास देत नाही, तो शमतो. पण मी त्यातनं सगळं काढून घेतलेलं आहे ना. म्हणून मागे परतले, पण मागं काढून घेतलं आहे.
आणि आता हरी मात्र तेवढा दिसत नाही. त्यामुळे हा अहंकार थैथयाट करायला लागलाय माझ्या डोक्यामध्ये आणि माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे. हा भक्तीतले सगळे टप्पे तुकाराम महाराज आपल्याला दाखवतात. तुका म्हणे देवा, वासनेच्या आटे केली तळपटे बहुतांशी. वासनेच्या मागे जे लागले आणि ती पुरवण्याच्याच मागं ज्यांनी फक्त आयुष्य सगळा नरदेह घालवला, त्यांचं तळपट झालं परमेश्वरा, असं मी बघितलंय. आणि अहंकाराचा त्रास होऊ दे, मला साधनेच्या मार्गावर हे सगळं होणारच, ते मी सोसतो. पण ह्या संसाराचं मात्र मी परत आता जात नाही. म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान देखून या. किती त्रास होऊ दे, मला डोकं फोडण्याची वेळ येऊ दे, आता मी परत तिकडे काही जाणार नाही, असा स्वतःचा निश्चय आहे. आपल्याला काही उपदेश नाही आहे, पण स्वतःची स्थिती विठ्ठलाबरोबर संवाद करता करता सांगितली आहे, लिहिली आहे, आणि लोकांनी ती पाठ करून आपल्यापर्यंत अशी आणलेली आहे. एक शेवटचा अभंग करूया आणि थांबूया. हा फार प्रसिद्ध अभंग आहे, कुमार गंधर्वांचा हा अभंग आहे. आणि असं कुमार गंधर्वांचं गाणं आपल्याला ऐकता येते काय बघूया वाटल्यास. अं, तू हे चारू यूट्यूबवर शोधून ठेवशील काय गाणं, लहानपणा देगा देवा. मी शोधून ठेव आणि मग जस्ट शेअर द स्क्रीन. पण तो करताना तो पथ्य असतं, त्याचा ऑडिओ पण शेअर करायचा असा असतो त्या शेअरिंगसाठी. हां, नाहीतर मग नुसतंच चित्र दिसतं. हां, तर तेवढं शोधून ठेव फक्त. आपण हा अभंग आता वाचूया. आणि मग अभंग झाला की कुमार गंधर्वांच्या आवाजातलं ते गाणं ऐकूया आणि मग थांबूया. फार त्यांनी सुंदर, फार मनापासून म्हटलेलं आहे. तुकारामांनीच मुळात किती सुंदर शब्द वापरलेत. लहानपण देगा देवा. आत्ताच आपण म्हणलं अहंकार त्रास किती देतो. आणि हा तुकारामांना साधनेच्या अवस्थेत शोध लागला की अहंकार किती त्रास देतो. आणि म्हणून तो अहंकार नसलेलाच बरा. अहंकार नसलेलाच बरा ह्या म्हणण्यापोटी तुकारामांनी म्हणाले, बरं झालं ब्राह्मण नाही केलो, मी कुणबी गेलो फार बरं झालं, कारण तिथं मला अहंकाराचा किती त्रास झाला असता. आता इथं मी समाजात माझं काही स्थान नसताना एवढा अहंकार आहे. ते स्थान असलं असतं आणि ह्या माझ्या बुद्धीनिशी मी जर ब्राह्मण झालो असतो तर वेदांताचा सगळाच अहंकारचा अहंकारच झाला असता. ते नाही. तर तो मला अहंकार नको ह्या म्हणण्यापोटी तुकाराम कसे म्हणतात, लहानपणा देगा देवा. त्या लहानपणामध्ये अहंकार अहंकार नसलेलं जे जे जी स्थिती आहे त्याला ते लहानपण म्हणतात. म्हणजे स्मॉलनेस दे, मला असं काही नको, कारण आम्ही स्मॉलच आहोत, छोटेच आहोत. आम्हाला उगीच अहंकार होतो, तर मला खरंच छोटेपण दे, म्हणजे जाणीवेतलं पण छोटेपण दे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मुंगीला कसा साखरेचा रवा असतो आणि त्याचा आनंद होतो, ते काय साखरेचं पोतं मागत बसत नाही. साखरेचा कण मिळाला काय आणि साखरेचं पोतं मिळालं काय, पण तुम्ही जर मुंगी झालात तर साखरेच्या रव्यामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद मिळतो पोत्याचा. पण तुमची जर वासना जास्त असली तर पोत्याशिवाय चैन पडत नाही, कणाने आनंद होतच नाही. आणि हा हरी सगळीकडे विखरून राहिलेला आहे, तो असा कुठं बघाल तिकडे तो प्रत्ययाला येतो. त्यातला आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला लहान व्हायला लागेल. आणि या लहानचा खरा संस्कृतमधला अर्थ असा आहे, सूक्ष्म व्हायला लागेल. असं आहे. तो सूक्ष्म व्हायला लागेल असं म्हणतायत ते, पण ते 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 संस्कृत भाषा नाही आहे त्यांची, त्यामुळे ते लहान असा शब्द वापरतात. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मुंगीला कसा मग मग मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जाऊन शिरून हरीचा आनंद मायक्रोमध्ये घेता येतो, मायक्रो कॉझममध्ये हरीचा आनंद मला घेता येतो. फक्त त्यासाठी मला लहान व्हायला पाहिजे. मी जे हा अहंकाराच्या द्वारानं असा मध्येच ठरकलो, मी काय ब्रह्मांड पण नाही आणि मी काय इलेक्ट्रॉन पण नाही, आणि मध्येच माझं असं शरीर वगैरे घेऊन असा तगडा मी असा सगळा इकडे तिकडे विनाकारण फिरायला लागलो आहे अहंकार घेऊन. ह्याचे अडसर झालं आहे माझ्या अहंकारात, म्हणून मला छोटं होऊ दे परमेश्वर. आणि म्हणून तुका आकाशा एवढा जे म्हणले ना त्यांनी, अणुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा, असा भीमण्णांचा अभंग आहे. त्याचं तुम्ही अणू एवढे लहान झाल्याशिवाय ब्रह्मांड एवढे मोठे होऊच शकत नाही, असा फार गूढ वेदांती विचार भक्तिमार्गाच्या या संतांनी मांडलेला आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आणि मग लौकिक प्रतिमा आहेत सगळ्या. ऐरावत रत्न थोर, तया अंकुशाचा मार. त्याच्याकडे ऐरावत आहे इंद्राचा, पण त्याला अंकुशाचा मार आहे. मग काय मोठं होऊन करायचं आहे काय, त्याच्यापेक्षा छोटं झालेलं बरं. ऐरावत रत्न थोर, तया अंकुशाचा माहो. त्याचा अंकुश सारखा असतो त्याच्या मागं, ते मोठे पण टिकवायचं आहे म्हणजे फार काय सोपी गोष्ट नाही. ज्याचे अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. जेवढं मोठेपणा जास्त असेल त्याला यातना जास्त आहेत, असं तुकाराम म्हणतात. तुका म्हणे जाण, आणि आता हा खरा उपदेश आहे. तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान. आता इथे सूक्ष्मत्वाचं आहे. लहान तुम्हाला जे वाटतंय त्या लहानापेक्षाही लहान व्हा, जर तुम्ही ब्रह्मांडा एवढे व्हाल, असं सांगणारा हा 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 अभंग आहे. पण इतका लौकिक प्रतिमा वापरून तुकारामांनी केलंय. तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान.
आता आपण इथे तू तयार केलास, तो हे रेडी केलास अभंग? चल. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा. ऐरावती रत्न थोर, ऐरावती रत्न थोरा, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार. ऐरावती रत्न थोरा, ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार. जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. तुका म्हणे बर्वे गाण, तुका म्हणे बर्वे गाण, व्हावे लहानहून लहान, व्हावे लहानहून लहान. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. महापुरे झाड जाती, महापुरे झाड जाती, महापुरे महापुरे झाड जाती, तेथे लवळ वाचती, तेथे लवळ वाचती. महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, तेथे लवळ वाचती. जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. तुका म्हणे बर्वे गाण, तुका म्हणे तुका म्हणे बर्वे गाण, तुका म्हणे बर्वे गाण, व्हावे लहानहून लहान, व्हावे लहानहून लहान. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.